ओके, गुड मॉर्निंग क्लास. लास्ट लेक्चरला आपण फोर्थ चॅप्टर आपण स्टार्ट केलं होतं, स्ट्रक्चर ऑफ ॲटम, आणि त्याचे इंट्रोडक्टरी पार्ट आपण पाहिलं होतं त्याच्यामध्ये. ओके, सो ॲटम हिअर कन्सिस्ट ऑफ टायनी सेंट्रल कोर. ॲटम काय, ॲटमच्या सेंटरला टायनी कोर आहे. ओके, दॅट इज कॉल्ड एज अ न्यूक्लियस. दॅट इज कॉल्ड एज अ न्यूक्लियस, and that nucleus consisting of protons and neutrons and surrounding region of a space being occupied by the fast moving electrons. Okay, so काय tiny core आहे, that is called as a nucleus. atom चा tiny core आहे nucleus, आणि त्या nucleus मध्ये protons and neutrons आहेत. where proton positively charged, neutrons are neutral and are surrounding to the nucleus, electrons are revolving. Okay, सो इलेक्ट्रॉन्स आर निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स. ओके, आपण त्याचं इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन, सब ॲटॉमिक पार्टिकल्स आपण लास्ट लेक्चरला स्टडी केले होते. ओके, त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आपण पाहिला होता ॲटॉमिक नंबर अँड ॲटॉमिक मास नंबर. सो हिअर ॲटॉमिक नंबर इज नथिंग बट इट इज द नंबर ऑफ प्रोटॉन प्रेझेंट इन द न्यूक्लियस ऑफ एन ॲटम, ऑफ एन एलिमेंट. एलिमेंटच्या ॲटममध्ये जे काही नंबर ऑफ प्रोटॉन्स प्रेझेंट आहेत न्यूक्लियसमध्ये. ओके, आता प्रोटॉन्स आर द पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल्स. ओके, सो नंबर ऑफ प्रोटॉन्स आर प्रेझेंट अँड ॲक्च्युली नंबर ऑफ प्रोटॉन्स आर इक्वल टू द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. ओके, सो दॅट इज द जितके प्रोटॉनचे नंबर असतील तितकेच इलेक्ट्रॉनचे नंबर असतील ह्याच्यामध्ये ॲटॉमिक नंबरमध्ये, अँड दॅट डिनोटेड बाय झेड. आपण लास्ट लेक्चरला पाहिलं. आणि पुढचा पॉईंट आहे ॲटॉमिक मास नंबर. The total number of protons and neutrons present in the nucleus of an atom is called as the atomic mass number and denoted by A. Okay, so A is equal to Z plus N, where Z is a number of protons, that is the atomic number is nothing but number of protons, plus N is the number of neutrons. त्यांची जर सम घेतली तर आपल्याला ते atomic mass number आपल्याला मिळतो. हा पॉईंट आपण लास्ट लेक्चरला पाहिलं होतं. ओके, the nucleus of a specific isotope is called as a nuclide. ओके, आता पुढचा पॉईंट आहे आपला आयसोटोप, आयसोबार अँड आयसोटोन्स. त्याच्यातला आयसोटोपचा पॉईंट आपण लास्ट लेक्चरला कंप्लीट केलं होतं. ओके, आयसोटोप्स पहिला पॉईंट आहे आपला आयसोटोप्स. ओके, लेट्स सी व्हॉट इज आयसोटोप्स. आयसोटोप्स आर all the isotopes of element have the same number of protons but different number of neutrons in the nucleus. Okay, it is the species of element possessing the same atomic number, having same atomic number. atomic number same है, number of protons same है, number of electrons same है. Okay, same atomic number but different mass number, but different mass number. Okay, same atomic number but different mass number, they are called as a isotopes. Example आपण हायड्रोजनचं पाहिलं होतं पहा, हायड्रोजन 1 1. ओके, हायड्रोजन 1 2, हायड्रोजन 1 3. ओके, सो इथं त्याचा ॲटॉमिक नंबर सेम आहे, म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन सेम आहे 1 1 1, इलेक्ट्रॉन सेम आहे बट डिफरंट मास नंबर. इथं मास नंबर किती आहे 1, इथे मास नंबर किती आहे 2, इथे किती आहे 3. सो दीज आर द आयसोटोप्स ऑफ हायड्रोजन. द ॲटॉमिक स्पेसिस ऑफ एन एलिमेंट पोसेसिंग द सेम नंबर ऑफ ॲटॉमिक नंबर बट डिफरंट मास नंबर इज कॉल्ड आयसोटोप ऑफ दॅट एलिमेंट्स. ओके, सो आयसोटोपची प्रॉपर्टी काय, तर आयसोटोप्सचा ॲटॉमिक नंबर सेम आहे. ऑल द आयसोटोप्स ऑफ एलिमेंट हॅव अ सेम पोझिशन इन द मॉडर्न पिरियडिक टेबल. पिरियडिक टेबलमध्ये हायड्रोजनची पोझिशन सेम असणार आहे, त्याच्या आयसोटोपची पण पोझिशन सेम असणार आहे, अँड विच एक्झिबिट द सिमिलर केमिकल प्रॉपर्टी. आता केमिकल प्रॉपर्टी पण याच्या सेम असतील. ओके, येते लक्षात. सो दे आर कॉल्ड एज अ आयसोटोप्स. पुढचं आहे सेकंड आयसोबार्स. सेकंड पाहतो आपण आयसोबार्स. Okay, similar to the isotopes. Okay, it is also the atoms of different element which have the same mass number but different atomic number. Same mass number but different
ॲटॉमिक नंबर. एक्झॅक्टली अपोजिट टू द आयसोटोप्स. आयसोटोपमध्ये काय सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट मास नंबर. याच्यामध्ये काय सेम मास नंबर बट डिफरंट ॲटॉमिक नंबर. ओके, सो ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट्स. इट इज द ॲटम्स ऑफ अ डिफरंट एलिमेंट. इट इज द ॲटम ऑफ अ सेम एलिमेंट. ॲटम ऑफ अ सेम एलिमेंट. इट इज द ॲटम ऑफ अ डिफरंट एलिमेंट. आता डिफरंट एलिमेंटच्या ॲटममध्ये सेम मास नंबर बट डिफरंट ॲटॉमिक नंबर. आता ॲटॉमिक नंबर डिफरंट आहे म्हणजे तो डिफरंट आयटम्स आहेत. इथं ॲटॉमिक नंबर सेम आहे म्हणजे एकच ॲटम आहे, एकच एलिमेंट आहे. ओके, लक्षात येतं का? पहा, फॉर एक्झाम्पल आपण याचं एक्झाम्पल पाहूया. सो लेट सी. अर्गॉन आहे फॉर एक्झाम्पल. अर्गॉनचा ॲटॉमिक नंबर आहे 18 आणि त्याचा मास नंबर आहे 40. अर्गॉनचा ॲटॉमिक नंबर 18, मास नंबर 14. पोटॅशियम आहे. पोटॅशियमचा ॲटॉमिक नंबर 19, मास नंबर 40. आणि कॅल्शियम आहे. कॅल्शियमचा ॲटॉमिक नंबर 20 आणि मास नंबर 40. आता इथे जर तुम्ही केअरफुली जर पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल अर्गॉन आहे, पोटॅशियम आहे आणि कॅल्शियम आहे. ओके, अर्गॉनचा ॲटॉमिक नंबर 18, पोटॅशियमचं 19, कॅल्शियमचं 20. पण त्यांचं मास नंबर जर पाहिलं तुम्ही तर सर्वांचे सेम आहे आणि ॲटॉमिक नंबर डिफरंट आहेत. ओके, सो सेम मास नंबर बट डिफरंट ॲटॉमिक नंबर. मास नंबर्स आर सेम बट ॲटॉमिक नंबर्स आर डिफरंट. इथं काय होतं, इथं ॲटॉमिक नंबर्स आर सेम, ॲटॉमिक नंबर्स आर सेम बट मास नंबर्स आर डिफरंट. ओके, सो हा बेसिक डिफरन्स आहे त्याच्यामध्ये दोघांच्यामध्ये. सो ॲटॉमिक नंबर्स आर different but mass numbers are same. This property of different elements is called as a isobars. Isobars. आता isobars are different elements. आता elements actually different आहे. इथे element same आहे, हायड्रोजन हायड्रोजन हायड्रोजन. पण इथं काय अर्गॉन, पोटॅशियम आणि कॅल्शियम. तर एलिमेंट डिफरंट आहेत आणि एलिमेंट जर डिफरंट असेल तर त्यांच्या प्रॉपर्टीज पण डिफरंट असतील, त्याच्या पोझिशन पण डिफरंट असतील. याच्या पोझिशन डिफरंट आहे, अर्गॉनची पोझिशन वेगळे, पोटॅशियमची वेगळे आहे, कॅल्शियमची आहे. कुठे पिरियडिक टेबलमध्ये. ओके, सो दे आर कॉल्ड एज अ आयसोबार्स. आता पुढचं पॉईंट आहे आपला, याच्या पुढची टर्मिनॉलॉजी आहे दॅट इज द आयसोटोन्स. आयसोटोन्स. सो लेट सी व्हॉट इज आयसोटोन्स. आयसोटोन्स थर्ड आहे isotones. Let's see what is isotones. The atoms of different element having same number of neutrons in their nuclei. Atoms of different elements having same number of neutrons. Same number of neutrons in their nuclei. Okay, atoms of a different elements, atoms of a different elements having same number of neutrons in their nuclei. Same number of neutrons in their nuclei. त्याच्या न्यूक्लियामध्ये सेम नंबर ऑफ न्यूट्रॉन्स असतील. ओके, द atoms of a different elements having the same number of neutrons in their nuclei are called as isotones. ओके, सो आयसोटोनचं एक्झाम्पल दिले बा त्यांनी. बोरॉन आणि कार्बनचे दोन आयसोटोन्स दिलेत आपल्याला, बोरॉन्स अँड कार्बन. ओके, सो लेट सी. पहिला आहे बोरॉन आणि दुसरा आहे कार्बन. बोरॉनचा ॲटॉमिक नंबर आहे 5, कार्बनचा ॲटॉमिक नंबर आहे 6. ओके, सेम नंबर ऑफ न्यूट्रॉन्स इन देअर मॉलिक्यूल. सेम नंबर ऑफ न्यूट्रॉन्स इन देअर मॉलिक्यूल. न्यूट्रॉन म्हणजे काय एन, आणि एन इज इक्वल टू a minus z, where a is a atomic mass number and z is a atomic number. यांचा डिफरन्स जर घेतला आपण तर दॅट विल गिव्स अस अ नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. ओके, ॲटॉमिक नंबर आहे 5 बोरॉनचा, कार्बनचा आहे 6. मास नंबर दिलाय, मास नंबर काय दिलाय, बोरॉनला दिलाय 11 आणि कार्बनला दिलाय 12. ओके, आता पहा याच्यामध्ये बोरॉनचा ॲटॉमिक नंबर 5 आहे, मास नंबर 11 आहे. कार्बनचा ॲटॉमिक नंबर 6 आहे, मास नंबर 12 आहे. आपल्याला काय नंबर ऑफ न्यूट्रॉन्स कॅल्क्युलेट करायचं आहे. सो इथं न्यूट्रॉन्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे, विच इज इक्वल टू a minus z. आता इथं a किती आहे याच्यामध्ये, a आहे याचा 11. ओके, n इज इक्वल टू
11 मायनस झेड किती आहे 5. 11 मायनस 5 किती आला याचा बोरॉनचा, तर 11 मायनस 5 6. ओके, सो एन किती आला इथं याचा 6 आला. ओके, सिमिलर आपण कार्बनचं कॅल्क्युलेट करू. एन इज इक्वल टू ए मायनस झेड. आता ह्याचा ॲटॉमिक मास नंबर किती आहे 12 मायनस झेड किती आहे 6. सो एन किती आला याच्यामध्ये 12 मायनस 6 6. एन इज इक्वल टू 6. दोन्ही ठिकाणी जर पाहिलं तर एन इज इक्वल टू 6, एन इज इक्वल टू 6. सो द डिफरंट एलिमेंट्स ऑफ डिफरंट atoms of a different element having same number of neutrons in their nuclei. So number of neutrons किती आहे सेम आहे 6 6 5 6 11. ओके, सो दॅट इज कॉल्ड एज अ आयसोटोन्स ऑफ दॅट सबस्टन्स. ओके, लक्षात येते का बा एक्झाम्पलमध्ये लक्षात येईल तुमच्या. द atoms of a different element having same number of neutrons in their nuclei are called isotopes. Isotopes मध्ये काय, isotopes are the elements have the same number of protons but different number of neutrons in their nuclei, that they are called as isotopes. Isobars मध्ये atoms of different elements having the same mass number but different atomic numbers are called isobars. आणि isotones मध्ये the atoms of a different element having same number of neutrons in their nuclei, they are called as a isotones. आणि एक्झाम्पल आपण प्रत्येकाचं पाहिलं. तीनही कन्सेप्ट इम्पॉर्टंट आहेत, एक्झाममध्ये आपल्याला येऊ शकतात. ठीक आहे, पुढचा पॉईंट पाहतो आपण याच्यामध्ये. दॅट इज नेक्स्ट पॉईंट आहे आपला आयसोटोप्स, आयसोबार आणि आयसोटोन्स. नंतर इम्पॉर्टंट पॉईंट आहे पुढचा आपला, दॅट इज ड्रॉबॅक्स ऑफ रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल. ड्रॉबॅक्स ऑफ रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल. Drawbacks of Rutherford atomic model. ओके, आता अर्न रुदरफोर्डने ॲटॉमिक मॉडेल आपल्याला दिलं. ओके, सो त्या ॲटॉमिक मॉडेलचे काही ड्रॉबॅक्स म्हणजे काय डिमेरिट्स, म्हणजे त्याच्यामध्ये ड्रॉबॅक्स म्हणजे ड्रॉबॅक्सला काय म्हणू आपण, काही अनयूज पार्ट आहे. ड्रॉबॅक्स म्हणजे त्याच्यामध्ये काही डेफिशियन्सी आहे. ओके, ड्रॉबॅक्स म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी फॉल्ट आहे. ओके, ड्रॉबॅक्स म्हणजे फॉल्ट. ओके, सो ड्रॉबॅक्स ऑफ रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल्स. ओके, आता रुदरफोर्ड पुट फोर्थ न्यूक्लिअर मॉडेल ऑफ ॲटम. न्यूक्लिअर मॉडेल ऑफ ॲटम पुट फोर्थ केलं रुदरफोर्डने. ओके, 1919ला रुदरफोर्डने ॲटॉमिक मॉडेल त्याचं मेंटेन किंवा मॉडेल प्रेझेंट केलं. ओके, सो दॅट मॉडेल इज नथिंग बट रुदरफोर्ड्स ॲटॉमिक मॉडेल काय ॲक्च्युली आम्हाला वाटतं लास्ट इयरला असेल, तुम्हाला 10thला ते झालं असेल. दॅट इज द पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल अँड मास ऑफ अन ॲटम. पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल अँड मास ऑफ अन ॲटम इज कॉन्सन्ट्रेटेड इन एक्स्ट्रीमली स्मॉल व्हॉल्यूम इज कॉल्ड दिस रिजन ऑफ ॲटम इज अ न्यूक्लियस. ओके, म्हणजे पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल्स आणि मास ऑफ ॲटम इज कॉन्सन्ट्रेटेड इन द व्हॉल्यूम ऑफ द रिजन, दॅट रिजन इज कॉल्ड द न्यूक्लियस. ओके, म्हणजे पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल्स आणि जे काही ॲटमचं मास आहे ते कॉन्सन्ट्रेट कुठं झालं आहे, दॅट कॉन्सन्ट्रेट व्हॉल्यूम इन द न्यूक्लियस. ओके, आणि सेकंड काय म्हटलं त्यांनी, निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स सराउंड द न्यूक्लियस ऑफ एन ॲटम. दिस इज द रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल. ओके, त्यांनी काय सांगितलं की न्यूक्लियसमध्ये पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल आणि मास ऑफ ॲटम आहे. ओके, दे आर कॉन्सन्ट्रेटेड इन टू द न्यूक्लियस, दॅट इज कॉल्ड एज अ न्यूक्लियस. ओके, ऑफ एन ॲटम. अँड निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स, पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल्स प्रोटॉन न्यूक्लियसमध्ये आहे आणि निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स इलेक्ट्रॉन्स कुठं आहेत, विच इज सराउंड द न्यूक्लियस ऑफ ॲटम. दिस इज द रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल. ओके, आता रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल इज अ मिनिएचर ऑफ सोलर सिस्टीम. आता मिनिएचर म्हणजे काय पहा, मिनिएचर म्हणजे स्मॉल कॉपी ऑफ अ लार्जर थिंग. स्मॉल कॉपी ऑफ अ लार्जर थिंग. मिनिएचरचं मिनिंग सांगतो तुम्हाला. ओके, सो द रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल इज अ मिनिएचर ऑफ सोलर सिस्टीम. आता सोलर सिस्टीम माहिती आहे आपल्याला, आपली जी सोलर सिस्टीम आहे त्या सोलर सिस्टीममध्ये काय आहे,
सन आहे. ओके, सोलर सिस्टीम काय आहे आपली, सन आहे. ओके, दिस इज द सन अँड अराउंड दॅट सन अ डिफरंट ओके, दिस इज द सोलर सिस्टीम. ओके, लक्षात येते का पहा, जे काही जे प्लॅनेट आहे, दिस इज द सन अँड दीज आर द प्लॅनेट्स. मला ते थर्ड नंबरला आपण आहे. अर्थ इज प्रेझेंट ॲट द थर्ड नंबर. ओके, सो ऑन द बेसिस ऑफ दिस मिनिएचर, on the basis of this solar system, the Rutherford's atomic model is based. Okay, Rutherford atomic model is based. That is the sun is considered as a nucleus. sun म्हणजे काय, ॲटमचं न्यूक्लियस कन्सिडर केलं आहे. ओके, आणि हे जे प्लॅनेट्स आहेत, त्या प्लॅनेट्स म्हणजे काय, तर इलेक्ट्रॉन्स आर रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस. ओके, सो या मॉडेलवरती, सोलर सिस्टीमवरती जे रुदरफोर्डचं ॲटॉमिक मॉडेल बेस्ड आहे. ओके, सो सन काय, सन इज द न्यूक्लियस. सन काय कन्सिडर केला इथं, न्यूक्लियस कन्सिडर केलं आहे. आणि हे जे प्लॅनेट रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस और अराउंड द सन इज कन्सिडर ॲज अ, हिअर काय कन्सिडर केलं की इलेक्ट्रॉन कन्सिडर केलं. दिस इज द, आणि मिनिएचर म्हणजे काय, इट इज द स्मॉल कॉपी ऑफ अ लार्जर थिंग. ह्या सोलर सिस्टीमची जी काही लार्जर कॉपी आहे त्याची स्मॉल कॉपी काय केले, तर त्यांनी त्याचं जे काही ॲटॉमिक मॉडेल आहे ते ॲटॉमिक मॉडेल याच्यावरती बेस आहे. ओके, लक्षात येते का पहा. सो हिअर आता ड्रॉबॅक स्टडी करायचे आहेत आपल्याला. काय स्टडी करायचे आहेत, रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेलचे ड्रॉबॅक स्टडी करायचे आहेत. ओके, हिअर मिनिएचर व्हर्जन ऑफ थॉमसन ॲटॉमिक मॉडेल. ओके, आता याच्यामध्ये काय केलं त्याने, रुदरफोर्डच्या ॲटॉमिक मॉडेलमध्ये काय प्रॉब्लेम झाला पहा. रुदरफोर्ड मॉडेल आर निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स इन ऑर्बिटल मोशन. ओके, आता निगेटिव्हली चार्ज पार्टिकल काय ऑर्बिटल मोशनमध्ये आहे याच्या रुदरफोर्डच्या मॉडेलमध्ये. ओके, इलेक्ट्रॉन्स इन रुदरफोर्ड मॉडेल आर निगेटिव्हली चार्ज पार्टिकल इन ऑर्बिटल मोशन. ऑर्बिटल मोशन म्हणजे काय, सर्क्युलर मोशन आहे त्याच्यामध्ये. ऑर्बिटमध्ये जसे प्लॅनेट ऑर्बिटमध्ये मूव्ह होतात. ओके, जे काही प्लॅनेट आहेत, सॅटर्न असेल किंवा अर्थ असेल, युरेनस असेल, नेपच्यून असेल, प्लुटो असेल, दीज आर मुव्हिंग इन अ फिक्स ऑर्बिट. त्या ऑर्बिट त्याची चेंज करत नाही. अराउंड द न्यूक्लियस त्याची ऑर्बिट चेंज होत नाही. सिमिलरली इलेक्ट्रॉन्स इन द रुदरफोर्ड मॉडेल आर निगेटिव्हली चार्ज पार्टिकल इन ऑर्बिटल मोशन. ओके, आता ह्या ऑर्बिटल मोशनमुळे काय होतं, याच्यामध्ये कंटिन्युअसली काय होतं, चेंज इन द व्हेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन्स. या ऑर्बिटल मोशनमुळे काय होतं, कंटिन्युअसली चेंज इन द व्हेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉनची व्हेलॉसिटी काय होते, कंटिन्युअसली चेंज होते फ्रॉम कंटिन्युअसली चेंजिंग डायरेक्शन, आणि डायरेक्शन पण चेंज होते. ओके, याच्यामध्ये व्हेलॉसिटी चेंज होते आणि डायरेक्शन चेंज होते. अकॉर्डिंग टू इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरी ऑफ मॅक्सवेल. आता मॅक्सवेलने जी इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरी पुट केली त्याच्यामध्ये ॲक्सेलरेटर चार्ज पार्टिकल्स वुड इमिट इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. आता ॲक्सेलरेटर पार्टिकल असेल तो काय करेल, तो चार्ज पार्टिकल काय करतो, इमिट इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन इमिट करतो. ओके, आता इथे इलेक्ट्रॉन इन ऑर्बिट वुड इमिट रेडिएशन. आता हे जे इलेक्ट्रॉन्स ऑर्बिटमध्ये आहे ते काय करतील, रेडिएशन इमिट करतील. ओके, वुड इमिट रेडिएशन इक्वलंट एनर्जी पॉजेस बाय द रेडिएशन असोसिएटेड विथ द इलेक्ट्रॉनिक मोशन. ओके, द ऑर्बिट वुड देअरफॉर श्रिंक कंटिन्युअसली. त्याच्यामुळे काय ऑर्बिट काय होईल, श्रिंक होईल. ओके, कंटिन्युअसली एनर्जी लूज केल्यामुळे काय होईल, ऑर्बिट श्रिंक होईल. श्रिंक म्हणजे त्याची साईज थोडीशी चेंज होईल. अँड इलेक्ट्रॉन ऑर्बिटिंग अबाउट द न्यूक्लियस वुड फॉलो द स्पायरल पाथ टू द न्यूक्लियस. आणि त्याच्यामुळे ऑर्बिट काय होईल, इलेक्ट्रॉन ऑर्बिटिंग अबाउट द न्यूक्लियस वुड फॉलो स्पायरल पाथ टू द न्यूक्लियस. स्पायरल म्हणजे त्याच्या सराउंडिंगला तो मूव्ह होईल. ओके, सो रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल हॅज अ इंटरेस्टिंग इनस्टॅबिलिटी ऑफ ॲटम. त्याच्यामुळे रुदरफोर्ड मॉडेल काय, जो ॲटम आहे ते इनस्टेबिलिटी आहे. ॲटम काय इनस्टेबल आहेत, अनस्टेबल आहे. त्या ॲटमला स्टॅबिलिटी नाही कारण एनर्जी रिलीज करता येते. बट रिॲलिटीमध्ये काय, ॲटम्स आर स्टेबल. रिॲलिटीमध्ये ॲटम स्टेबल आहे, पण रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेलमध्ये ॲटम्स कसे आहेत, देर इज अ इंटरेस्टिंग इनस्टॅबिलिटी ऑफ द ॲटम. हा पहिला ड्रॉबॅक झाला. ओके, काय याच्यामध्ये इनस्टॅबिलिटी ऑफ ॲटम. पहिला आहे
instability of atom. Intrinsic instability of atoms due to electrons orbiting around the nucleus. Electrons orbiting around न्यूक्लियस. ओके, आणि न्यूक्लियसमध्ये ते न्यूक्लियसच्या अराउंड ते मूव होतात. देअरफॉर दे इमिट अन एनर्जी अँड द ऑर्बिट वुड देअरफॉर श्रिंक. ऑर्बिट श्रिंक्स. ओके, ऑर्बिट काय होतं? श्रिंक्स होतं. इलेक्ट्रॉन ऑर्बिटिंग अराउंड द न्यूक्लियस अँड देअरफॉर ऑर्बिट श्रिंक्स अँड इट विल फॉलो द इन्स्टॅबिलिटी ऑफ द ॲटम. बट ॲक्च्युली रियालिटीमध्ये काय, ॲटम्स आर stable. Atoms are stable. So this is the first stability, first drawback of the Rutherford model. And second drawback that is the second serious drawback of the Rutherford model is that it does not describe the distribution of electrons. Does not describe distribution of electrons. इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन त्याने डिस्क्राईब केलं नाही. अँड अराउंड द न्यूक्लियस अँड देअर एनर्जी अँड एनर्जीज. डज नॉट डिस्क्राईब द डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन्स अँड एनर्जी अराउंड द न्यूक्लियस. ओके, पहिलं काय, अकॉर्डिंग टू द रुदरफोर्ड इंट्रिन्सिक instability of the atoms, electron orbiting around the nucleus and therefore orbit get shrinks by the radiation, or it emits the radiation. Okay, but actually atoms are stable. So that was the first drawback of the Rutherford model. And second, Rutherford does not describe the distribution of electron around the nucleus and their energies. So these two drawbacks to overcome, Rutherford models, Bohr put forth the model that is called as the Bohr's atomic model. Okay, so that is the development of Bohr atomic model in order to fulfill the drawbacks of the Rutherford atomic model. Okay, so actually आता याच्यामध्ये आपल्याला बोहरचा ॲटॉमिक मॉडेल स्टडीसाठी नाही आहे. ओके, त्याच्यानंतर पुढचा जो आहे तो आपण पुढचा पॉईंट लाईन इमिशन ऑफ स्पेक्ट्रम ऑफ हायड्रोजन आपण उद्याच्या लेक्चरला घेऊया. आजच्या लेक्चरला काय घेतलं आपण? आयसोटोप्स, आयसोबार्स, आयसोटोन्स अँड ड्रॉबॅक्स ऑफ रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल. ओके, उद्याच्या लेक्चरला आपण पुढचा पॉईंट घेऊया. ठीक आहे, थँक्यू.